तर मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबर नंतर आंदोलन होण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शांतता समितीची बैठक घेतली। जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासोबतच मराठा समन्वयक आणि अन्य समाजातील नागरिकांची या बैठकीला उपस्थिती होती। जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। आंदोलन करताना कायदा हातात घेऊ नका, अनुचित प्रकार घडू नये, मालमत्तांचे नुकसान होऊ नये याची काळजी घ्यावी, कोणी कायदा हातात घेतला तर कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय। जिल्ह्यामधला कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राहावी यासाठी वेळोवेळी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन मिळून शांतता समितीची बैठक घेत असतात। आज सुद्धा अशा प्रकारची बैठक घेण्यात आली। याचा मुख्य उद्देश हा होता की सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासन यांच्यामध्ये चांगला समन्वय राहावा, संवाद राहावा, कुणीही या परिस्थितीचा फायदा घेऊन दिशाभूल करू नये किंवा गैरसमज पसरू नये समाजामध्ये। पुढची बातमी, राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांचा जामीन रद्द करण्यात यावा अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। भुजबळ हे राज्यभरात सभा घेऊन ओबीसी विरुद्ध मराठा समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप मराठा समाजाने केलाय, त्यामुळे त्यांचा जामीन तात्काळ रद्द करावा अशी मागणी यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली। खोट्या रीतीने सुप्रीम कोर्टातून महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून जामीन मिळवलेला आहे। प्रकृतीचं कारण दाखवून त्यांचा आजार हा निष्पन्न समाजापुढे यायला पाहिजे, म्हणून त्यांची मेडिकल तपासणी सुद्धा व्हायला पाहिजे। आणि ज्या वृत्तीने त्यांनी जामीन मिळवलेली आहे तब्येतीचं कारण दाखवून, पण ते एखादी चांगल्या माणसासारख्या जोरजोरात सभा घेत फिरतायत, दोन समाजात भांडण लावत फिरतायत। त्या कारणाने मराठा समाजाच्या वतीने आज त्यांची जामीन ही रद्द करण्याची राज्य सरकारकडे मागणी करत आहोत। जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर 24 तारखेनंतर आंदोलनाचा इशारा दिला आणि या पार्श्वभूमीवर धाराशिवमधील पोलीस ॲक्शन मोडवरती आलेत। याआधी ज्या आंदोलकांनी टायर जाळणं, मोर्चात सहभागी होणं अशा आंदोलनात सहभाग घेतलाय त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्यात। तसंच ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे किंवा ट्रॅक्टर घेऊन जे लोक जाण्याची शक्यता आहे त्यांना देखील पोलिसांनी नोटीस पाठवली आहे। आंदोलन हिंसक झालं तर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिलाय। होते त्यांच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनचं काम आमचं चालू आहे। खास करून जे मागच्या आंदोलनामध्ये जे क्रिमिनल एलिमेंट्स हे आंदोलनामध्ये मिक्स होऊन जाळपोळ करणे, टायर जाळणे एक्सेट्रा हे केलेले आहे, त्यांच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आम्ही चालू केलेले आहे। जे बाकी नोटिसेस देणे ते पण काम चालू आहे। खास करून जे ट्रॅक्टर रॅलीमध्ये काही सहभाग होऊ शकतं या अनुषंगाने जे ट्रॅक्टर मालक आहे त्यांच्यासाठी पण आम्ही नोटिसेस काढलेले आहे।